सध्या तिन्ही कायदेमंडळ ॲक्टिव्ह आहेत, अधिवेशन विधानसभा चालू आहे, तुम्ही कशाला विशेष अधिवेशन बोलवताय? तुम्ही ह्याचीच मुदत वाढवा, तुमच्याच अधिवेशनाची, आमची नाही। 24 डिसेंबरच्या नंतर एकही घंटा नाही सरकारला, त्याच्याशी काही संबंध नाही, काहीही होणार नाही, आम्ही ऐकायला तयार नाहीत। तुम्ही तुमच्याच अधिवेशनाची मुदत वाढवा, वेळ वाढून दिला नाही, देणार बी नाही, तर त्याचा काही संबंध नाही। 29 तारीख राज्य सरकारला दिली, पण तुमचं तसं म्हणणं नव्हतं, त्याचा गैरअर्थ काढला गेला असं तुमचं म्हणणं आहे। नेमकं काय म्हणायचं होतं तुम्हाला? कशाची तारीख मिळवून पाहिजे होती आणि तुमचं अल्टिमेटम कायम आहे? प्रतिनिधी बांधवांनी प्रश्न विचारला होता की विशेष अधिवेशन सरकार बोलवणार आहे। माझं म्हणणं असं होतं की सरकारची हे जे अधिवेशन सुरू आहे ही तारीख किती आहे हेच कोणाला माहीत नाही, 22 का 19 शेवटची। विशेष अधिवेशन बोलवण्यापेक्षा सरकारनं आमच्याकडून 24 डिसेंबरपर्यंत तारीख घेतलेली आहे आरक्षण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला देण्यासाठी। तर जर 24 डिसेंबरपर्यंत अधिवेशन नसेल तर तुम्ही विशेष अधिवेशन बोलवण्यापेक्षा हे जे अधिवेशन सुरू आहे याचीच मुदत वाढवा, पण मराठ्यांना 24 डिसेंबरच्या आत आरक्षण द्या। मग तुम्ही ते 26पर्यंत वाढवा तुमच्या अधिवेशनाची मुदत, किंवा तुम्ही 27, 28, 29पर्यंत वाढवा, आम्हाला त्याशी काही देणं घेणं नाही। आमचं सरळ म्हणणं आहे की तुम्ही जर अधिवेशन 19ला संपत असलं आज, किंवा 22ला जर संपणार असलं, तर तिथून पुढं 2च दिवस राहतात फक्त आपला घेतलेल्या वेळेला, मग 24 डिसेंबरला। त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज नाही, सध्या तिन्ही कायदेमंडळ ॲक्टिव्ह आहेत, अधिवेशन विधानसभा चालू आहे, तुम्ही कशाला विशेष अधिवेशन बोलवताय? तुम्ही ह्याचीच मुदत वाढवा, तुमच्याच अधिवेशनाची, आमची नाही। 24 डिसेंबरच्या नंतर एकही घंटा नाही सरकारला, त्याच्याशी काही संबंध नाही, काहीही होणार नाही, आम्ही ऐकायला तयार नाहीत। तुम्ही तुमच्याच अधिवेशनाची मुदत वाढवा असं सरकारकडं आमचं म्हणणं आहे। वेळ वाढून दिला नाही, देणार बी नाही, तर त्याचा काही संबंध नाही। यालाच जोडून सांगतो, समाजात काहीही जरी एखादा शब्द चुकीनं चॅनलवरती आला असला तरी पण काही गैरसमज समाजात होणार नाही, कारण त्याचं कारण आहे तसंच आहे। मराठा समाजाला ना आम्हाला पक्का माहिती आहे, आपण आपल्या डेडलाईनवर, आपल्या तारखेवर ठाम आहेत, त्याच्यामुळं गैरसमज होणार नाही। झाला असेल बी तरी म्हणायचं असं होतं की 24 डिसेंबरच्या आतच द्या, मुदत वाढवायची तर तुमच्या अधिवेशनाची वाढवा, आमच्या तारखेची मुदत तिचा काही संबंध नाही। आणि समाजात गैरसमज नाही आहे, सध्या नाही, आणि कधी होणार बी नाही, कारण मराठा समाज झालेला एक स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी मराठा समाज न्याय मिळवणार आहे, याच्यात दुमत नाही। आमच्यात, याला जोडून सांगतो, आमच्यात जरी काही गैरसमज असतील, आमचे वैयक्तिक सांगतो, या तारखेबद्दलचे नाही, तरी पण सध्या मराठा ते काढणार नाही। ते एकदा आरक्षण मिळाल्याच्या नंतर खूप दिवस आहेत आपल्याला एकमेकाचे रुसवे फुगवे असले तर काढायला, काही एकमेकाला बोलायचे असले 4-2 शब्द, तर खूप वेळ आहे आणखी आपल्याला, ही संधी नाही आहे। मराठ्यांची नाराजी असेल तर एकमेकाविषयी व्यक्त करायची, कारण इथं घराघरातल्या करोडोच्या संख्येनं मराठाच्या समाजाच्या लेकराचं कल्याण होणार आहे। तुमची एकमेकाशी काही जर गैरसमज मतभेद असतील, माझे कोणाशी असतील, माझ्यावरती कोणाचे असतील, तर खूप वेळ आहे समाजात एकमेकासाठी, आपण भाऊ भाऊ आहेत, आपण परिवार आहे। नंतर याच्यात कोणालाही मराठा संधी साधू देणार नाही, कारण इथं सगळ्यांच्या लेकराचं, काही जण जरी करीत असली नाद असतो काही काहीला शोधायचा, कुठची नाराजी, कुठची बघू, कुठं काय सापडतंय, तो त्याचा अपघातकीपणा आहे। कधीतरी सक्सेस होईल, असं सक्सेस होत नसतो, माणसाने असं करू नये, कारण संभ्रम निर्माण आमच्यात नाही आहे, होणार नाही, करू पण नाही। आणि मराठ्यांनी पक्क ठरवलेलं आहे, आता असतील बी काही मतभेद समाजात, ते आरक्षण मिळाल्यावर काढू, नंतर खूप वर्षे आपल्याला एकमेकाचे काढायला आहेत, आता ती वेळ नाही आहे। प्रेमानं एकमेकाशी ही लढाई जिंकायची, लेकराला न्याय द्यायचा आहे। असतील समाजात काही तर 6 कोटी मराठ्यांना विनंती आहे, नंतर एकमेकाच्या रुसवे फुगवे असले तर काढा, आत्ता नाही, आता लेकराला मोठं करण्यासाठी लढायचं।